हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ व्लॉग. मी आणि शुभम खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो आणि आज फायनली आम्ही निघालोय बिळवसच्या जलमंदिरला. तर चला मग सुरू करूया आजचा प्रवास. आजचे वातावरण खूपच मस्त होते. ना सनी ना रेनी, एकदम ट्रॅव्हलिंगसाठी परफेक्ट. वाऱ्यात थंडावा होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती. ऑनेस्टली असं वाटत होतं की निसर्गाने आमच्यासाठी स्पेशल सेटअप केलेलं आहे. कोकणातील रस्त्यांची ब्युटी काही वेगळीच आहे. नारळाची झाडे, शेतं आणि गावातील साधेपण सगळे इतके प्युअर वाटते. अशा राईड्सना खरं सांगायचं तर खूपच स्पेशल वाटतात. काही मोठा प्लॅन नसतो, पण छोटे छोटे मोमेंट्स लाईफ टाईम मेमरीज बनतात. आणि एक पॉइंट आला, तिथे दोन रस्ते जात होते. कुठे जायचं कन्फ्यूज झालो. गुगल मॅप्स बघायला गेले तर नेटवर्कच नव्हतं. शेवटी हा छोटासा बोर्ड आमचा गाईड झाला. खरंच असं वाटलं की कधी कधी नशीब ही आपल्याला योग्य वाट दाखवतं. आणि या रस्त्यावरून जाताना मला बालकवींची कविता आठवली. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. आणि खरंच त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत असल्यासारखं वाटत होते. ऑलमोस्ट अर्धा तास ट्रॅव्हल करून फायनली आम्ही आलो बिळवसच्या जलमंदिरात. हे मंदिर मालवण पासून जवळपास 15 किलोमीटर आहे. आम्ही आलो आहे फायनली सातेरी मंदिरला बिळवसला. आणि हा मंदिराची स्पेशालिटी आहे हे जलमंदिर आहे, पाण्यामध्ये संपूर्ण मंदिर आहे, पाण्याच्या मधोमध. आता तुम्ही बघायलाच, आम्ही आता जातोय आतमध्ये. चला तर. पहिल्याच नजरेत हे मंदिर खूपच पीसफुल वाटले. पाण्याच्या मधोमध असल्यामुळे अजूनच वेगळा फील येत होता. लोकल लोक सांगतात की खूप वर्षांपूर्वी तलावात दोन म्हशी भांडल्या आणि एक वारुळ आला, म्हणजेच अँट हिल ला धक्का बसून त्यातून रक्त व्हायला लागले. त्या जागेला दैवी मानून नंतर इथे मंदिर बांधले गेले. हाच त्यामागचा इतिहास आहे. इथे जी देवी आहे ती म्हणजे श्री सातेरी देवी, कोकणातील खूप मानले जाणारे स्थानिक दैवत. महाराष्ट्र सोडून कर्नाटका आणि केरळमधून पण लोक इथे दर्शनासाठी येतात. मंदिरात प्रवेश करताना लगेच जाणवलं किती पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे इथे. सिटीचं हेक्टिक लाईफ आणि स्ट्रेस पासून इन्स्टंट रिलीफ मिळालं. ते तलाव, हिरवीगार झाडं आणि एकदम शांतता, म्हणजे परफेक्ट एक असा स्पॉट जिथे डिव्होशन प्लस नेचर दोन्ही एक्सपिरियन्स करू शकतात. आणि बोनस म्हणजे पाण्यात छोटे मासे आहेत. आम्हाला तर एक छोटा कासव पण दिसला. तो फुल्ली एन्जॉय करत होता. खूप दिवस आमची इच्छा होती या मंदिराला भेट द्यायची, म्हणून आम्ही आज आलो फायनली या मंदिराला व्हिजिट करायला. आणि वातावरण खूप छान आहे, तुम्ही बघायलाच आमच्या व्लॉगमध्ये. मंदिराचा सभामंडप अत्यंत आकर्षक असून असे मानले जाते की तो 12वे ते 13व्या शतकात बांधला गेला असावा. मंदिराभोवती जे तलाव आहे आणि त्या तलावातून गाभाऱ्यापर्यंत जायला एक छोटा मार्ग आहे. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले आणि थोडा वेळ शांत बसलो. ना फोन ना काही, फक्त जागेची एनर्जी फील करत होतो. कधी कधी अशा ठिकाणी आलं की जाणवतं हेच खरं डिटॉक्स आहे. आणि अचानक पाऊस सुरू झाला. खूप जोरात नाही, पण अगदी हलकासा, जसा मान्सून मध्ये परफेक्ट मूड बनवतो तसा. त्या पावसात मंदिर आणि आजूबाजूची ग्रीनरी अजूनच फ्रेश आणि सुंदर दिसत होती. म्हणजे खरंच असं वाटत होतं की ही ट्रिप याच दिवशी प्लॅन व्हायची होती. तर हा होता आमचा छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग आणि बिळवस जल मंदिर व्हिजिट. ऑनेस्टली गाईज, जर तुम्ही मालवणला आलात तर हा स्पॉट नक्की व्हिजिट करा. निसर्ग, शांती आणि स्पिरिच्युअलिटी सगळे मिळतं इथे. आम्हाला तर हा दिवस एकदम परफेक्ट वाटला. स्कूटर राईड, बेस्ट वातावरण आणि असं सुंदर मंदिर. सो गाईज, कसा वाटला हा छोटासा व्लॉग? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.